Hello friends, today we are going to learn second topic of maths part first, that is quadratic equations. Okay, आपण मागच्या वर्षी आपण काय शिकलो सांगा, पॉलिनॉमियल्स शिकलो आपण. ओके, त्यामध्ये आपण काय शिकलो, ज्याची डिग्री किंवा ज्या पॉलिनॉमियल्सची डिग्री किंवा आपण इंडेक्स म्हणतो 1 असतो त्याला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणतो, बरोबर ना. आणि ज्याची डिग्री किंवा इंडेक्स 2 असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स. ओके, डिग्री 1 असेल तर लिनियर, डिग्री 2 असेल तर क्वाड्रेटिक. ओके, आता आपण टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 30 वर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे ती आपण बघूया. त्यात तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे की दिलेली जी पॉलिनॉमियल्स आहेत 1 2 3 4 5 हे तुम्हाला 5 पॉलिनॉमियल्स दिले आहेत, ते तुम्हाला क्वाड्रेटिक आहेत की लिनियर आहेत हे तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. आताच तुम्हाला मी काय म्हटलं, ज्याची पॉवर 1 आहे ज्याची इंडेक्स ज्याची डिग्री 1 आहे त्याला आपण काय म्हणतो, लिनियर असं म्हणतो. आणि ज्याची मॅक्झिमम पॉवर मॅक्झिमम डिग्री 2 आहे त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रेटिक म्हणतो. ओके, चला बघूया. फर्स्ट घ्या 5x + 9. ओके, इथे 5x हे व्हेरिएबल आहे, याची पॉवर किती असणार, काही नाही, याचा अर्थ 1 असणार आहे. 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो. ओके, इथे किती सांगा, 2 आहे. मॅक्झिमम बघायचं, मॅक्झिमम 2 आहे, मला काय म्हणणार आपण, क्वाड्रेटिक. ओके, इथे बघा 1च आहे, मीन्स काय सांगा, लिनियर. इथे इथे 2 आहे, याला काय म्हणणार, क्वाड्रेटिक. याची किती आहे बघा, याची पण 2च आहे, बरोबर ना. याला पण आपण काय म्हणणार सांगा, इथे क्वाड्रेटिक. ओके, समजलं काय येतं ते, ज्याची पॉवर 2 आहे त्याला क्वाड्रेटिक, ज्याची पॉवर 1 आहे त्याला लिनियर असं म्हणतो. ओके, लेट्स लर्न क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता आपला क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. यापूर्वीच्या टॉपिक मध्ये आपण लिनियर इक्वेशन्स बघितली. ओके, आता क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0. यालाच आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म असं म्हणतो. ओके, याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतं आणि त्याची मॅक्झिमम डिग्री किती असते, हा 2 असते. ओके, या इक्वेशन मध्ये बघा x हे व्हेरिएबल आहे, x हे एकच व्हेरिएबल आहे, त्याची डिग्री किती आहे, मॅक्झिमम पॉवर किती आहे, 2 आहे. ओके, त्यानंतर a b c हे रियल नंबर आहे. x हे व्हेरिएबल आहे आणि a b आणि c हे काय सांगा, रियल नंबर आहे. ओके, a b c रियल नंबर, x हे काय सांगा, व्हेरिएबल आहे. ओके, त्याची पॉवर व्हेरिएबलची पॉवर 2 असली पाहिजे. दुसरी गोष्ट a b c मध्ये a इज नॉट इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू केव्हा 0 असता कामा नये. या a ची व्हॅल्यू b ते b ची व्हॅल्यू असणार, ते c ची व्हॅल्यू असणार आहे. a ची व्हॅल्यू केव्हा 0 असता कामा नये, b आणि c 0 चालेल. ठीक आहे, समजलं काय म्हटलं ते मी. आपण ते ऍक्टिव्हिटी बघूया. तुमच्या टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 31 वरती तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, एक टेबल दिले आहे, टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ओके, त्यात त्यांनी फर्स्ट इक्वेशन काय दिले बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन. सेकंड कॉलम आहे जनरल फॉर्म, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू बघा, a b c. ओके, हा जनरल फॉर्म झाला. तुम्हाला दिलेली इक्वेशन तुम्हाला या फॉर्म मध्ये तुम्हाला घेता आलं पाहिजे. नंतर a b c ची व्हॅल्यू आपल्याला इथे द्यायची. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन काय बघा, x² - 4 = 0. बरोबर ना. इथे x² - 4 म्हटलं, x² आहे ते बघा, x² चा कोएफिशिएंट काय असतं, नेहमी सांगा a असतो. x² चा कोएफिशिएंटला आपण a म्हणतो. ओके, इथे a ची व्हॅल्यू काही नाही, याचा अर्थ 1 असतं, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे काय सांगायचे, x² घेतला मी इथे, त्यानंतर परत व्हेरिएबल पाहिजे, व्हेरिएबलची पॉवर 1 असते, नंतर लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्या पुढची जी जो काय कोएफिशिएंट असते त्याला आपण b ची व्हॅल्यू म्हणतो. पण इथे x कुठे आहे का, परत बघा, x² नंतर परत x पाहिजे नाही, इथे तो इथे नाही आहे. याचा अर्थ इथे b ची व्हॅल्यू काय सांगा, 0 आहे. b ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे त्याला घेतलेलंच नाही त्यांनी. ओके, आता आपण ज्यावेळी जनरल फॉर्म जर घेणार त्यावेळी त्याला आपण ते घ्यावं लागेल, b ची व्हॅल्यू 0 दाखवावी लागेल. हे बघा, x² नंतर ते b ची व्हॅल्यू नसल्यामुळे मी घेतला प्लस 0x घेतला मी. ओके, -4 ओके, इथे -4 आहे, -4. ठीक आहे, म्हणजे काय सांगा,
एक्स स्क्वेअर मायनस 4 होते, तर जनरल फॉर्म काय घेतला मी एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 4 इज इक्वल टू 0. इथे b ची व्हॅल्यू नव्हती म्हणून आपण b ला आपण इथे 0 घेतला इथे आपण. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं फक्त a इज नॉट इक्वल टू 0, a ची व्हॅल्यू 0 असता नाही, b आणि c 0 चालेल. ठीक आहे, आता याच्यावरून a ची व्हॅल्यू काय म्हणजे सांगा, ही a ची व्हॅल्यू झाली बरोबर, इथे असते b ची व्हॅल्यू 0 आणि शेवटची असते काय सांगा इथे c ची व्हॅल्यू असते, c ची व्हॅल्यू किती आली -4. ओके, आता सेकंड इक्वेशन बघा, y स्क्वेअर इज इक्वल टू 2y 7. आता हे पण आपल्याला जनरल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर y स्क्वेअर काय आहे, पहिल्यांदा y स्क्वेअर मॅक्झिमम पॉवर असेल ते आधी लक्षात ठेवायचं y स्क्वेअर. ओके, नंतर आपलं bx पाहिजे. ओके, इथे y हे व्हेरिएबल लक्षात ठेवा इक्वेशन मध्ये. आता इज इक्वल टू 2 आहे, ते जर आपण इकडे घेतलं काय सांगा, मायनस होतील, इकडे प्लस आहेत त्यांचे मायनस झाले, -7 आहे ते पण इकडे घेऊया आपण, काय सांगा +7 इज इक्वल टू 0. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या राईट हँड साइडला नेहमी 0 असला पाहिजे लक्षात ठेवा. ही राईट हँड साइड इकडची आणि इकडची आहे ती लेफ्ट हँड साइड, इज इक्वल टू साइन आहे, म्हणजे इकडची साइड आहे ती राईट हँड साइड, इकडची लेफ्ट हँड साइड. ओके, राईट हँड साइडला मी 0 केला. आता हा फॉर्म कोणता भेटलाय का बघा, इथे जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c भेटला. ax स्क्वेअर म्हणजे y व्हेरिएबल आहे, म्हणजे ay स्क्वेअर मायनस 2y किंवा by म्हणूया आपण, प्लस याला आपण c ची व्हॅल्यू म्हणणार, म्हणजे a ची व्हॅल्यू काही नाही असत, काय सांगा इथे 1 येईल, b ची व्हॅल्यू -2 घ्यायचं, साइन घ्यायचं -2 आणि c ची व्हॅल्यू 7. ओके, आता लास्ट इक्वेशन काय बघा, x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. ओके, यामध्ये काय सांगा, जनरल फॉर्म काय होणार, x स्क्वेअर प्लस 2x, इथे c ची व्हॅल्यू काहीच नाही, म्हणजे काय सांगा c ची व्हॅल्यू काय होणार, इज इक्वल प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, इथे काय सांगायचे, इथे b ची व्हॅल्यू नव्हती बरोबर, b ची व्हॅल्यू 0 घेतली, इथे c ची नव्हती, c ची 0 घेतली, मात्र a ची 0 घेता येणार नाही. ओके, इथे काय सांगा मीन्स a इज इक्वल टू 1, b ची व्हॅल्यू येईल 2, c ची व्हॅल्यू येईल 0. ओके, आपण a ची व्हॅल्यू मात्र केव्हा 0 घेऊ शकत नाही लक्षात ठेवायचं. जर a ची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. ओके, समजली ऍक्टिव्हिटी. लेट्स सी ऍक्टिव्हिटी पेज नंबर 33 वर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यात त्यांनी काय म्हटले बघा, if x is equal to 5 is a root of equations kx square minus 14x minus 5 is equal to 0, then find the value of k by completing the following activities. ओके, आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यात तुम्हाला त्यांनी एक तुम्हाला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला दिलेलं आहे बरोबर ना, आणि त्यांनी काय म्हटलंय, if x is equal to 5 is a root of equation, या इक्वेशनचा x इज इक्वल 5 हा रूट आहे असं म्हटलं त्यांनी. आता रूट याचा अर्थ काय सांगा, रूट याचा अर्थ त्या हे जे इक्वेशन आहे इक्वेशनचा आन्सर म्हणजे काय सांगा, त्याच्यात ते व्हेरिएबल असतं, व्हेरिएबल काय सांगायचे, x हे व्हेरिएबल आहे. ओके, ते x ची जी व्हॅल्यू आहे परफेक्ट व्हॅल्यू ती तुम्हाला दिलेली आहे. ओके, x ची परफेक्ट व्हॅल्यू म्हणजे रूट लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे सगळ्यात x ची जर व्हॅल्यू जर समजा 5 असेल, x इज इक्वल टू 5 असेल, हा जर रूट असेल तर आपल्याला या इक्वेशन मध्ये जो k आहे बघा, इथे k सापडते बघा, आहे ना k, या आपल्या k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली, त्यांनी ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. काय म्हटले त्यांनी बघा याच्यामध्ये, वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन्स kx स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0 इज, म्हणजे या इक्वेशनचं एक रूट आहे. काय रूट आहे सांगा, त्यांनी कोणता दिला रूट, त्यांनी x इज इक्वल टू 5, म्हणजे x इज इक्वल टू 5 इज वन ऑफ रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे इथे काय सांगा 5, म्हणजे त्या इक्वेशनचा 5 हा रूट आहे. ओके, त्याने काय म्हटलं बघा, नाउ लेट x इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन, म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये आता आपल्याला x च्या ठिकाणी 5 ठेवायचं, आपल्याला ठेवायचं. चला, इक्वेशन तुम्हाला माहिती आहे k इंटू x स्क्वेअर मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता त्याचा k दिलाय बघा, इथे k असं दिलाय, पुढे x स्क्वेअर पाहिजे होता आपल्याला, x स्क्वेअर बरोबर ना, पण त्याने तुम्हाला ते ब्रॅकेट दिलाय, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलं, याचा तर ब्रॅकेट मध्ये आपल्याला इथे x ची व्हॅल्यू ठेवायची आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू काय सांगा 5, म्हणजे k
याला आपण x म्हणतो म्हणजे kx2 हे बघा kx2 म्हणजे k x ची व्हॅल्यू ठेवली 5x म्हणजे k5 ओके मायनस 14 इंटू x हे बघा 14x आहे 14 इंटू x ची व्हॅल्यू ठेवली मी ते 5 मायनस 5 इज इक्वल टू 0 बाकी सेम आहे काही फरक नाहीये. आता एखादा व्हेरिएबल असेल व्हेरिएबल ओके त्या कोएफिशिएंट काय असेल ते आणि कोएफिशिएंट आणि व्हेरिएबल यांच्यामध्ये काय असं सांगायचे मल्टिप्लिकेशन असतं ओके म्हणजे 5 आणि k च्या मध्ये काय सिम्बॉल नाही असेल काय मल्टिप्लिकेशन असणार आहे ओके. आता 5 चा स्क्वेअर किती 25 5 चा स्क्वेअर 25 इंटू k म्हणजे 25 मल्टिप्लाय बाय k केलं काय सांगणार इथे 25k होते समजते मायनस 14 इंटू 5 14 5 जा 70 मायनस 5 इज इक्वल टू 0 आयचे ठेवूत आपण ओके. आता 25k असतं 25k मायनस 70 करायचं नाही कारण का सांगा इथे k ची व्हॅल्यू इथे k लक्षात ठेवायची ओके त्यामुळे k ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकत नाही ओके. इथे बघा मायनस 70 मायनस 5 यांचं आपण काहीतरी ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल आपण करू शकतो ओके. आता 70 निगेटिव्ह आहेत 5 पण निगेटिव्ह आहेत मायनस मायनस प्लस होणार मीन्स 70 प्लस 5 75 बिगेस्ट नंबर साइन 70 साइन निगेटिव्ह ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे ओके. म्हणजे 25k मायनस 75 इज इक्वल टू 0. आता आपल्या k ची व्हॅल्यू काढायची आहे आता ते सगळे जे नंबर्स आहेत ते आपल्याला पलीकडे घ्यायचे ओके. आधी मी 75 पलीकडे घेतो इकडे निगेटिव्ह आहेत इकडे नंतर काय सांगा इकडे पॉझिटिव्ह होणार आहे निगेटिव्ह 75 होते इकडे पॉझिटिव्ह 75 आले ओके. आपल्या k ची व्हॅल्यू पाहिजे आता मी 75 आहेचेच खाली घेणार आहे ओके मीन्स आले 75 ओके. आता 25 आणि k या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे ओके. हे जर मला या साइडला जर घ्यायचे झाले ओके तर मला काय असेल इकडे नंतर काय होणार डिवाइड होणार आहे ओके. म्हणजे काय सांगा 75 डिवाइडेड बाय 25 आपल्याला k ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपला k हा इज इक्वल टू साइनच्या एका साइडला कुठे राहायला पाहिजे लक्षात ठेवायचं ओके. मीन्स 25 3 चा काय सांगा 75 मीन्स k ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 3 भेटली ओके समजलं. लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट 2.1 ओके. 2.1 मधला आपण फर्स्ट क्वेश्चन बघतोय आता बघा राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणती दोन आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला आपल्या मनाशी लिहायचे ओके. हा क्वेश्चन ओपन एंडेड आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. कोणते आपलं एक व्हेरिएबल घ्यायचं आहे त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम डिग्री किती असली पाहिजे 2 असली पाहिजे आणि फक्त a b c मध्ये a ची व्हॅल्यू 0 असता कामा नये ओके. आपण बघूया फर्स्ट एक्झाम्पल मी ते m हे व्हेरिएबल घेतो मीन्स m² प्लस 7m प्लस 10 इज इक्वल टू 0 ओके. इथे मी a ची व्हॅल्यू किती येते सांगा इथे a ची व्हॅल्यू किती सांगा इथे 1 आहे a ची व्हॅल्यू 0 असता कामा नये b आणि c ला काय प्रॉब्लेम आहे ओके. b ची 7 आहे c ची किती आहे 10 आहे ओके. हे एक इक्वेशन झालं. तुम्ही कोणतेही इक्वेशन तुमच्या मनाचं कोणतेही व्हेरिएबल घेऊन तयार करू शकता फक्त मॅक्झिमम पॉवर 2 असलीच पाहिजे लक्षात ठेवायचं आणि a ची व्हॅल्यू फक्त 0 ठेवू नका ठीक आहे. सेकंड घेतो मी 2p² स्क्वेअर घेतला नाही मी म्हणजे पॉवर डिग्री 2 पाहिजेच ओके. a ची व्हॅल्यू 2 ठेवली p व्हेरिएबल आहे प्लस 20p इज इक्वल टू 0 ओके. या इक्वेशन मध्ये फक्त मी c ची व्हॅल्यू घेतली आहे c ची व्हॅल्यू घेतली नाही तर c ची व्हॅल्यू 0 आहे ओके. लेट्स सी क्वेश्चन नंबर सेकंड डिसाइड which of the following are quadratic equations ओके. तुम्हाला खाली काय एक्झाम्पल्स दिले आहेत इक्वेशन्स दिले आहेत ते क्वाड्रॅटिक आहेत की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे ओके. तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय सांगा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे बरोबर ना. इथे कोणते एक व्हेरिएबल पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम डिग्री किती असली पाहिजे 2 असली पाहिजे. आता दिलेल्या एक्झाम्पल मध्ये बघा इथे x हे व्हेरिएबल आहे बघा ओके. त्याची मॅक्झिमम डिग्री किती आहे सांगा इथे 2 आहे ओके. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय करते ओके. त्यानंतर a b c इज अन रियल नंबर अँड a इज नॉट इक्वल टू 0 a b c रियल नंबर असले पाहिजेत आणि a ची व्हॅल्यू 0 असता कामा नाही ओके. इथे a ची व्हॅल्यू 0 आहे का बघा इथे नाही आहे 1 आहे
बरोबर ना, सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करते, याचा अर्थ फर्स्ट एक्झाम्पल काय सांगा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर ते लिहिताना कसं येईल तुम्ही सांगा, हिअर x is the variable with highest index 2. Therefore, it is your given equation म्हणा. आता आपला 3 नंबर एक्झाम्पल बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय बघा, जे व्हेरिएबल आहे व्हेरिएबल ते डिनॉमिनेटर मध्ये आलंय बघा इथे. बरोबर ना, डिनॉमिनेटर मध्ये आलंय. आपलं जनरल फॉर्म काय असणार क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर ना. आता जनरल फॉर्म मध्ये x हे व्हेरिएबल आहे, पण ते डिनॉमिनेटर मध्ये आहे का, नाहीये. बरोबर ना, हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. आता डिनॉमिनेटर मधलं आपण न्यूमरेटर मध्ये घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा, या y ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, तरच तो y डिनॉमिनेटर मधला निघून जाणार आहे. तर आपण करून बघूया. मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय y. आपला y ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे काय सांगायला y² जर y ने मल्टिप्लाय केलं तर काय सांगा y³ होणार आहे, प्लस 1/y ला जर y ने मल्टिप्लाय केलं तर y ला y कॅन्सल होईल. हे बघा 1/y इंटू जर y केलं तर y ला y कॅन्सल होईल. राहील का फक्त सांगा 1 इज इक्वल टू 2 ला जर y ने मल्टिप्लाय केलं तर काय सांगा 2y होईल. ओके, आता आपल्याला याच्यावरून समजतं, आपल्याला याच्या पुढे काय सॉल्व्ह करण्याची गरज नाही. याच्यावरून आपण असं समजते की इथे व्हेरिएबल y आहे, बरोबर आहे, पण त्याची मॅक्झिमम पॉवर डिग्री किती आहे त्याची इथे हे आहे. आपल्याला चालेल का, नाही चालणार. ओके, म्हणजे आपण त्याला काय म्हणणार सांगा, त्याला आपण हिअर highest index of variable is 3. Therefore, the given equation is not a quadratic equation. Quadratic equation. ओके, समजलं. लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, तुम्हाला जे दिलेले इक्वेशन आहे ते तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म नुसार पहिल्यांदा मांडायचं आहे, आणि स्टँडर्ड फॉर्म नुसार मांडणी केल्यानंतर याला तुम्हाला ए, बी आणि सी च्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, तर त्यांनी काय म्हटलं बघा, राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ a, b अँड c. बरोबर ना. तर तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y². ओके, कारण हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघा एकदम इझी आहे. 2y इज इक्वल टू 10 मायनस y² कारण इक्वेशन में आहेच दिलं. ओके, आता आपला स्टँडर्ड फॉर्म काय सांगा, जनरल फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर ना, म्हणजे पहिल्यांदा y² किंवा x² जे काय व्हेरिएबल असेल त्याची मॅक्झिमम पॉवर 2 असेल. ओके, ते आपल्याला आधी घ्यायचं आहे सुरुवातीला. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये बघा इथे y चा स्क्वेअर आहे, बरोबर ना, तो आपल्या या साईडला आधी आला पाहिजे. इकडे घ्यायचा आहे तो पहिला आला पाहिजे. ओके, इथे निगेटिव्ह आहे y ची साईड, इकडे पॉझिटिव्ह होणार आहे.
आधी येते वाय स्क्वेअर. ओके, नंतर व्हेरिएबलची पॉवर 1 कुठे आहे बघा, इथे आहे 2y. 2y आहेच घ्यायचं आपल्याला, कारण ते इज इक्वल साईडच्या लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी आहे ते 2y. नंतर आपला सी ची कॉन्स्टंट टर्म इथे 10 आहे. ओके, इज इक्वल जे राईटला आहे ते आपल्याला इकडे लेफ्टला घ्यायचे आहे. तिकडे पॉझिटिव्ह आहे का तर निगेटिव्ह होणार, इज इक्वल टू 0. काय करायचं समजलं, हे 10 मायनस वाय स्क्वेअर मी या साईडला घेतले आणि फक्त सिक्वेन्सने मांडले. हा फॉर्म लक्षात ठेवा. ओके, वाय स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0 आपण स्टँडर्ड फॉर्म नुसार मांडणी केलेली आहे. आता आपण कम्पेअर करूया, कारण ए बी सी च्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत ना. इज कम्पेअरिंग with the standard form ax square plus bx plus c is equal to 0. ओके, आपल्याला कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्म नुसार. म्हणजे काय सांगा, a ची व्हॅल्यू कम्पेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू आणि इतकी व्हॅल्यू काय काय नाही असा तो 1 आहे, b ची व्हॅल्यू 2 अँड सी ची व्हॅल्यू काय आहे सांगा, -10. ओके, तुम्हाला ए ची, बी ची आणि सी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला भेटली. आता आपण क्वेश्चन 3 मधलं फिफ्थ एक्झाम्पल बघतोय. ओके, सेम तसंच करायचं आहे, फक्त आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे. ठीक आहे, आता इथे ब्रॅकेट आहे, तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. इथे म्हणजे पी ने मला 3 ला आणि 6p ला मला मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना. मी जर पी इंटू जर आधीपासून लिहून घेतो आहे सगळी 3 plus 6p is equal to -5. ओके, p ने जर 3 ला मल्टिप्लाय केलं काय सांगा, 3p होणार आहे. हे बघा, p इंटू 3 केलं मी आणि p ने याला पण मल्टिप्लाय करायचं. ओके, तसंच सेम p ने मी 6p ला मल्टिप्लाय करणार, काय सांगा 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. ओके, आता काय सांगा -5 आपण इकडे घेऊया. ओके, आपला पॉवर त्याची 2 आहे ते आपला आधी पाहिजे, ते 6p मी सुरुवात पुढे घेतो, 6p स्क्वेअर, नंतर 3p घेतो प्लस 3p -5 काय सांगा +5 होणार आहे, इज इक्वल टू 0. ओके, झालं का बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, झालं ना. आता आपल्याला कम्पेअर करायचंय, कम्पेअरिंग the equation, comparing with म्हणूया with the standard form. Comparing with the standard form, ax square plus bx plus c is equal to 0. ओके, आता आपला a ची व्हॅल्यू काय भेटेल सांगा, a इज इक्वल टू 6 भेटला, b ची व्हॅल्यू 3 भेटली अँड c ची व्हॅल्यू किती भेटली 5. ओके, therefore required solution काय आहे सांगा, a is equal to 6, b is equal to 3 and c is equal to 5. ओके, वाटस क्लियर झाले. therefore the required solution (6p square plus 3p plus 5) is equal to 0 and a is equal to 6, b is equal to 3, c is equal to 5. Okay, let's see fourth question. Okay, पहिल्यांदा क्वेश्चन वाचतोय मी, नीट लक्ष द्या. त्यांनी काय म्हटलं, with determine whether the values given against each of the quadratic equations are the root of the quadratic equations or not. ओके, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे दोन तुम्हाला रूट दिले आहेत, x is equal to 1, इथे -1 आहे. हे त्या इक्वेशनचे रूट आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. ओके, आता रूट आहेत की नाही आपण केव्हा ठरवणार सांगा, ही जी x ची व्हॅल्यू आहे ती या व्हेरिएबल मध्ये ठेवायची इथे. ओके, त्याच्या लेफ्ट हँड साइड मध्ये ठेवायची, राईट हँड साइड ऑलरेडी इक्वेशनची 0 असते, तुम्हाला मगाशी सांगितलं 0 असते. ओके, पण लेफ्ट हँड साइडला इथे जर आपण x च्या ठिकाणी जर एक रूट ठेवला तर लक्षात ठेवायचं लेफ्ट हँड साइड पण किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड झाली पाहिजे, तरच त्याला त्या इक्वेशनचा आपण काय म्हणू शकतो, ती व्हॅल्यू रूट आहे असं म्हणू शकतो.
चला आता आपण बघूया. सुरुवातीला मी इक्वेशन आहे असं लिहून घेतो. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके, इक्वेशन लिहून घेतलं मी. पहिल्यांदा x इज इक्वल टू -1 ठेवणार आहे मी, नंतर आपण +1 ठेवतो. -1 आपण नंतर बघू. म्हणजे काय सांगा, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1. ओके, लेफ्ट हँड साइड ठेवायचं आहे, राईट हँड साइड ऑलरेडी 0 आहे बघा. लेफ्ट हँड साइड मीन्स LHS काय सांगा, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. ओके, त्याच्यावर ठेवतो मी 1 मीन्स 1 चा स्क्वेअर प्लस 4 into 1 मायनस 5. ओके, काय सांगा, फक्त x च्या ठिकाणी 1 ठेवलाय मी. 1 चा स्क्वेअर 1, 4 1 जा 4 मायनस 5, 1 प्लस 4 5, 5 मायनस 5 0. म्हणजे लेफ्ट हँड साइड 0 आली आणि राईट हँड साइड ऑलरेडी 0 आहे बघा, बरोबर ना. मीन्स therefore LHS is equal to RHS. LHS आणि RHS जर इक्वल असेल तर आपण काय म्हणतो, x is equal to 1 is the root of given equation, the root of quadratic, the root of quadratic. ओके, म्हणजे x इज इक्वल टू 1 आता इक्वेशनचा रूट आहे. ठीक आहे, आता आपण सेकंड बघूया. इथे निगेटिव्ह 1 तो बघूया, आता त्याला सबस्टिट्यूट करूया. नाउ substituting x is equal to -1. सेम तसंच लेफ्ट हँड साइड घ्यायची. LHS is equal to x square plus 4x minus 5. लेफ्ट हँड साइड फक्त घेतली. x च्या ठिकाणी आता तुम्हाला -1 ठेवायचं आहे. काय सांगा इथे, -1 चा स्क्वेअर प्लस 4 into x आहे. x च्या ठिकाणी -1 ठेवणार मी, -5. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे -1 चा स्क्वेअर किती सांगा, 1 येणार आहे. 4 1 जा 4 होतील. ओके, प्लस मायनस मायनस मीन्स -4 -5. 1 - 4 -3, पुढे -5 ठेवले मी, मायनस मायनस प्लस -8. लेफ्ट हँड साइड त्याचा -8 आली, म्हणजे इक्वल आहेत का. Therefore LHS is not equal to RHS. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड असे नाही आहेत. Therefore x is equal to -1 is not the root of given quadratic इक्वेशन. ओके, समजलं. लेट्स सी लास्ट क्वेश्चन नंबर 6. ओके, त्यात क्वेश्चन नंबर 5 आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक मला अशीच तुम्हाला सेम एक तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी बघून सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ठीक आहे, आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 5n² plus 2m plus k is equal to 0 is -7/5. ओके, हे जे थोडक्यात इक्वेशन आहे 5n² plus 2m plus k, त्या इक्वेशनचे एक रूट किती आहे सांगा, -7/5. ओके, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आपल्या k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यासाठी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ओके, चला तर मग त्याने काय म्हटलंय बघा, इथे एक स्क्वेअर दिलाय, ब्रॅकेट आहे, इज अ रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आता इक्वेशनचा रूट काय दिलाय सांगा आपल्याला, -7/5 ठेवते ती, -7/5. ओके, आता सबस्टिट्यूट m इज इक्वल टू, m च्या ठिकाणी काय ठेवणार मी सांगा, -7/5 ठेवणार. ओके, इन द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, आता काय इक्वेशन होतं बघा आपलं, 5m² होता.
इथे 5 आहे, एम स्क्वेअर म्हणजे काय सांगा इथे एम च्या ठिकाणी काय ठेवलं सांगा इथे -7/5. ओके, म्हणजे 5 इंटू -7/5 ब्रॅकेटचा याचा स्क्वेअर होता. आता सेम ब्रॅकेट मध्ये ठेवतो. ओके, -7/5 एम ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये ठेवले कारण इथे मायनस सिम्बॉल आहे आणि याचाच फक्त आपला स्क्वेअर करायचा लक्षात ठेवा. ओके, 2 इंटू इथे काय सांगा -7/5 2n प्लस के इज इक्वल टू 0. ओके, आता यांचं कॅल्क्युलेशन काय होईल सांगा एवढ्या भागाचं फक्त. आधी एवढ्या भागाचं कॅल्क्युलेशन जे काय उत्तर आहे ते आपल्या इथे लिहायचं आहे. ओके, पण त्यांनी ऍक्च्युली तुम्हाला 2-3 स्टेप्स त्यांनी गाळलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. हेच मला सॉल्व्ह करायचं आहे. समजा मी इकडे सॉल्व्ह करतो लक्षात ठेवा, फक्त तुमच्या माहितीसाठी. ओके, सोल्युशनचा भाग नाही आहे तो. म्हणजे ते 5 घेतले मी, या दोघांच्या मध्ये इंटू सिम्बॉल असतो मल्टिप्लिकेशन. ओके, या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगा 7 चा स्क्वेअर. तुम्हाला मगाशी सांगितलं मी कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. ओके, मीन्स 7 चा स्क्वेअर काय सांगा 49 डिवाइड बाय या 5 चा स्क्वेअर किती येईल 25. म्हणजे ज्याचं काय सांगा असं होईल बरोबर. त्या 5 वन जा 5 5 5 जा 25 असं करू शकतो मी. म्हणजे काय सांगा 49 डिवाइड बाय 5. म्हणजे मी इथे काय लिहू शकतो सांगा इथे मी 49 डिवायडेड बाय 5. हे कसे आले ते इथे लक्षात घ्या. ओके, तर आपलं हे सॉल्व्ह करायचं आहे. याचं काय सांगा, यात काय हे डायरेक्ट जमणार आहे. 7 2 जा 14. इथे मात्र निगेटिव्ह साईड आहे लक्षात ठेवा. 14 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, आता बघा इथे डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम झालाय दोघांचा पण बरोबर ना. प्लस मायनस मायनस होणार आहे. ओके, आता एवढा आता हे दोन्ही आपला एवढा भाग आपल्याला आता सॉल्व्ह करायचा आहे. हा भाग याचं उत्तर जे येईल ते आपल्याला इथे लिहायचं आहे. ओके, आता 49 प्लस मायनस मायनस होणार आहे. 49 मायनस 14 किती येणार सांगा. 49 मायनस 14 किती येतील 35 येणार. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच लिहायचा. 35 डिवाइड बाय 5 किती येणार 5 7 चा 35. म्हणजे इथे किती येणार सांगा इथे 7 निगेटिव्ह 7 नाही सॉरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, इथे 7 आले. ठीक आहे, इथे के इज इक्वल टू काय सांगा इकडे 7 आहे आपल्या के ची व्हॅल्यू पाहिजे. 7 आपल्याला पलीकडे घ्यावी लागतील. पलीकडे काय सांगा इथे निगेटिव्ह 7 होती. ओके, म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू किती भेटेल सांगा निगेटिव्ह 7. ठीक आहे, आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.1 आपलं कम्प्लीट केलेला आहे. राहिलेली जी एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नाही जमली तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणारच आहे. ओके.